पहिल्यांदा सांगतो पुन्हा एकदा की हे जे काही करतो आहोत आम्ही किंवा जे काही संस्था आहे, तर मी 1995 साली पोप पॉल II रोममध्ये माझी ओळख नव्हती, पण तेव्हा गेलो तेव्हा मी आय एम दी हंबल सर्वंट ऑफ इंडिया, मदर इंडिया ह्युमॅनिटी असा विषय आहे. मानवतेचा पुजारी, मानव सेवा करता आली तर सगळं तेवढाच विषय आहे. हो, मी असं म्हणतोय की आज तुम्हाला भारतात आहे ना एक वर्ल्ड पीस जॉबच्या माध्यमातून तुमची एक ओळख आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथं पाश्चात्य देशामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी एक शांतीचा संदेश तुम्ही दिला. त्यामुळे तुम्हाला म्हणजे त्या काय अनुभवलं त्या ठिकाणी गेल्यानंतर? मला असं वाटतं अनुभवलं असं की म्हणजे सर्वांच्या मनामध्ये भावना आहे. सर्वांना असं वाटतं की असं जे सध्या जे चालू आहे तसं घडू नये. राजकारणाबद्दल लोकांच्या मनामध्ये फार रणा दिसते. सर्व जगभर सध्याच्या कुठल्याही देशात गेलं, अनेक पत्रकार भेटले, चॅनलवाले भेटले, लंडनमध्ये भेटले, लंडन प्रेसचे लोक होते, न्यूयॉर्क टाइम्सचे लोक होते, तिथले फार मोठे शास्त्रज्ञ होते, प्रोफेसर्स होते. एकूण अशी भावना दिसते की राजकारणाविषयी लोकांना अगदी बोलायची सुद्धा इच्छा नाही अशा प्रकारची भाषा बोलली जाते जगभर. भारतातच नव्हे तर जगभर याची छोटीशी अनुभूती आमच्या पद्धतीने याच्यामध्ये पाहिली आणि मला वाटतं तो विषय वेगळ्या दिशेने जातो. पूर्णपणे पुन्हा सांगतो, पण एक आहे की त्यांना अजूनही भारतीय संस्कृती, परंपरा किंवा तत्वज्ञानाचा जो विषय बोलतोय याच्याविषयी अतिशय कुतूहल. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की आता मी कोण, कुठून आलो, काय झालं. एकदम अमेरिकेमधल्या 3 विद्यापीठांनी एकत्र यायचं वगैरे, तर इथे मात्र डायलॉग आहे. लोकांना असं वाटतं की बाकीचं बाजूला ठेवून सुद्धा पण तरी स्टील त्यांनी ज्या पद्धतीने माझं वर्णन केले किंवा काय बोलले, काही कारण नाही ना. आय एम नॉट द रिलेशन किंवा आय एम नॉट इन्फ्लुएन्सिंग एनिबडी. काय राजकारणाचा विषय नाही, पण लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना अशी जगभर, इव्हन ऑक्सफर्ड, केम्ब्रिज असो, आताच्या युनिव्हर्सिटीज असो किंवा जगातले मोठे मोठे नेते भेटले, मोठी माणसं भेटली, त्या सर्वांना असं वाटतं हे बोलत कसं नाही, कसं करा, तुम्हाला सुचलं कसं, हे झालं कसं. काल आमच्या याच्यामध्ये एका विद्यार्थ्याने मला कालच्या येताना की तिथे ते वर्ल्ड पीस प्रेयर म्हणायला लागला. आमच्या MIT बापट नावाचा मुलगा भेटला आणि त्यांनी सांगितलं सर आपण सर्वजण उभं राहून पुन्हा एकदा विश्वशांती प्रार्थना म्हणूया. तर बसायला हे युनिव्हर्सल अँथेम व्हावं अशी कल्पना आम्ही 40 वर्षापूर्वी केली होती. आणि दॅट द ओनली मेसेज. किंवा तीर्थक्षेत्राकडून म्हणजे कधी काळी ज्ञानेश्वराबद्दल वगैरे गैरसमज बाकीचे होते, पण जगाला हे सर्व माहीत झालं. जगाने तर इथपर्यंत की तुम्ही त्याचं अमुक केलं तमुक केलं, कौतुक फार होतं. कोणी म्हणतो ज्ञानेश्वर तुम्हीच आहात, कोणी म्हणतो विवेकानंद तुमचा त्यांचा पाईक आहे, आपण पाईक आहोत सगळं. आणि आपल्याला ते कळलं याची जग वाट पाहते एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आणि महात्मा गांधी नाव घेतलं आणि बुद्धा घेतलं की जग उभं राहतं. याच्यात दुमतच नाही. मी कुठल्याही प्रकारचं बाकीचं कॉमेंट न करता तुम्ही जर आता विचारलं तर त्यांचं नीड अप्रिय. आणि भारत हा विश्वगुरु म्हणून हृदयाला येईल ही जी भाषा आहे, कदाचित विश्वगुरु होण्याच्या भारताच्या दिशेने टाकलेला आपण घेतलेलं हे पहिलं पाऊल आहे. हा फार महत्वाचा मुद्दा. मला खूप समाधान आहे की त्याचं स्वप्न पाहिलं आपण 30-40 इयर्स आणि ज्याच्याकरता रात्रंदिवस कार्य केलं त्याचं जगाने नकळत त्यांनी माहिती कशी कुठून काढतात माहीत नाही, पण दे हॅड द फुल अप्रिशिएशन. नो वन म्हणजे नो वन कोणी अगदी अभिवादन करण्याशिवाय म्हणजे गोरी माणसं, ब्रिटिश माणसं, कुठल्या जातीचे, पण ज्या पद्धतीने माझ्यातला विश्वरातला नव्हे, विश्वधर्मी विश्वरात म्हटलं तरी पण त्यातलं जे ज्ञानाचं स्वरूप आहे जे आम्हाला थोडं समजलं त्याचं त्यांनी अभिवादन करून स्वागत केलं. सर आज के दौर में महात्मा गांधी के विचार कितने प्रासंगिक हैं? मैं सर जानना चाहता हूं कि आज के दौर में महात्मा गांधी या महात्मा बुद्ध जी के विचार कितने प्रासंगिक हैं पूरी दुनिया में या भारत में? सत्य एक ही होता है भाई, आज और कल उसको नहीं मालूम होता है. द गीता और एनी रिलीजियस टेक्स्ट when it makes a statement, the rule doesn't change, the natural rule. The rule of law of any nation must run close to the rule of life of the people, and rule of the life of the people which make it ourselves
मस्ट रन क्लोज टू द रूल ऑफ मदर नेचर हे गांधींचं मुख्य तत्व आहे. आणि ते त्याला कालाची मर्यादा नाही. गांधींनी म्हणजे सत्य आणि अहिंसा हे दोन शब्द जगाला आज नाही हजारो वर्षे इथून पुढेही हेच मानावे लागतील, दुसरा मार्ग नाही. अहंकाराची गोटी न लोक अज्ञाना पाठी करतात. अहंकार आणि गर्व झाला की त्याचा विध्वंस. हा नियम आहे. ये नियम है भाई ऐसा. इट्स अ रूल ऑफ द लॉ ऑफ द नेचर. आणि नेचरचा लॉ असतो तो इट इज नॉट इंडिव्हिज्युअली ऍप्लिकेबल, इट इज ऍप्लिकेबल फॉर द एंटायर सोसायटी. सर, एक प्रश्न असा होता की आता जी नवीन पिढी आहे, आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय आणि अध्यात्माकडे वळण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. तुम्हाला काय सांगायचं? माझं असं मत आहे की सगळी पिढी अध्यात्माच्या दिशेने वळेल. त्यांना ते वाचतील, समजतील. आणि आय हॅव अ फुल कॉन्फिडन्स ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंग and with 40-50 years of experience, I assure you that when they have understood, when I said yesterday in New York City, let us write an article, Google God. What is Google? What is IT? What is computer? There are professors here setting up computer engineering. Was this mobile heard about 40 years back? But it proves nothing but it proves the presence of that consciousness and reality. तुमचा माझा संवाद होतोय आता. तुम्हाला थोडं डोकं, मला डोकं घेऊन चाललंय. गीतेमध्ये हे सर्व डिटेल्स पूर्णपणे इतकं सुंदर सांगितलंय. आणि ही सिद्धता आहे, लक्षात ठेवा. विवेकानंदाचं वाक्य पुन्हा दुसरं. He said, after all the innovations and discoveries of the whole world of science, what the men of science will realize what was discussed and narrated in the Bhagavad Gita or the Vedic text. जात नाही बघायची, पण हा सिद्धांताने सायंटिफिक आहे. मी काय बोललो, माझं कशा करता थोडंसं कौतुक आहे तिथं की मी त्यांना जेव्हा सायंटिफिकली, लॉजिकली यूज एनी टेक्निक, अणु रेणू थोपडात तुका आकाश आहे एवढा मगाशी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही लक्षात घ्या नाही, 400 वर्ष झाली याला. आणि हे जगाला कळलं. मी जेव्हा ज्ञानेश्वरांचं वाक्य सांगितलं त्यांना की सूर्याचं चालणं वगैरे आता संजय म्हणाले, पण तुम्ही वाचून पहा, एकही गोष्ट ब्लाइंड फेथचा विषय येतच नाही. आणि दॅट्स माय स्टँडिंग. आता जगाने अमेरिकेत असो, इंग्लंडमध्ये असो, ऑक्सफर्डमध्ये असो, अगदी टॉपमोस्ट सायंटिस्ट, टॉपमोस्ट नोबेल लॉरेट्स या लोकांशी चर्चा करताना हीच कसोटी आहे की आम्हाला स्पिरिच्युअलिटी म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, हे सायन्स आहे की तुम्हाला शेवटी सुख पाहिजे ना. मग तुम्हाला काही बाकीचं डिसऑर्डर करून काही वाटलं म्हणजे पुण्य ते पर उपकार, पाप ते परफिड असा साधा शब्द आहे. पण शेवटी आपण ते करतो. तुम्ही जे असाल नुसता 5 स्टार बेंगलोर. माझ्याकडे गेल्या किती लाखो विद्यार्थी बाहेर पडले. अगदी करोडोपतीचे मुलं मुलींच्या मध्ये जेव्हा व्यथा निर्माण होते आणि ते रडताना पाहिले. हजारो कोटी आहे, आनंद नाही, घरामध्ये समाधान नाही. हा खरा विषय आहे. बाप लेकाचं बोलणं नाही, डिसरिस्पेक्ट या विषयाचा आणि शास्त्राचा संबंध जोडला गेला आहे. आणि जेव्हा मी आत्मा आणि मन, आत्मा आहे का नाही, आहे का त्याचा विचार करा. स्पिरिट आहे का, मग एंटायर युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. काय सुंदर शब्द आहे. कॉन्शियसनेस इज अल्टिमेट. आम्ही वी हॅव स्टार्टेड म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन शेवटी जाताना भरताना सांगतोय, शॉर्डिंजर पेट्रोलने सांगितलंय, आम्हाला सांगतो तो. Oh, all the vice chancellors, the university, the heads, professors, now the time has come, he said, that you should start the schools of consciousness and reality. And we have started MIT School of Consciousness and Reality. हे जगाचं चॅलेंज आहे. आणि कुणाचं, आम्हाला चॅलेंज आहे. आम्ही जे शिक्षक आहोत ना, सगळे शिक्षणाचे जाणकार किंवा तुमच्यासारखे पत्रकार. आणि माझी तुम्हाला विनंती अशी आहे की याच्याकडे तुम्ही कसोटी एक बघा. पण पत्रकारिता, electronic or media is 10 times superior or effective than education. हे स्टेटमेंट करतो मी तुम्हाला. तुम्ही लोकांच्या मनावर परिणाम करू शकता, लोकांना संदेश देऊ शकता, लोकांना समजावून सांगू शकता. पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःचं डायलॉग करून कन्फर्म केलं तर मजा येईल. आणि हीच कसोटी मला बोलवलं की मी आळंदीचं इथं भजन केला गेला. आळंदीच्या ज्ञानेश्वराबद्दल तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे.
सगळे संत, चोखामेळापासून नामदेवापासून किंवा जीसस क्राइस्टचं काय संदेश आहे, कंपॅशन आणि पीस, सगळे जगातले जे भक्त होऊन गेले यांचं जीवन पाहणं आपल्या त्या डोममध्ये एवढे सर्व जे बसवले, पण आतमध्ये संत ते फक्त सत्याची आणि निष्ठेची आणि श्रद्धेची गोष्ट करतात. पण जो म्हणतो मी मोठा गर्व होतो त्याला डिसऑर्डर म्हणतात आमच्या जगात, त्याला एक एन्ट्रॉपी नावाचा शब्द आहे. आणि ही परीक्षा असते उभा आहे. मी नुसतं माझा ज्ञानेश्वर मोठा नाही, पण जेव्हा ज्ञानेश्वरांचं नाव मी घेतलं, तुकारामाचं नाव घेतलं, आईन्स्टाईनचं घेतलं, तेव्हा खरी कसोटी. शेकडो तिथले लोक जेव्हा नमस्कार करतात वाकून, सर मला आशीर्वाद द्या म्हणतात, नाही ब्रिटिश, हे कशाचा चमत्कार आहे. मला थोडंसं कळलं त्यातलं म्हणून त्यांना जे वाटत होतं की यांना काहीच कळत नाही, अशा प्रकारचा तो विषय. तर मला असं वाटतं याच्याबद्दल खूप चर्चा करण्यासाठी एकदा पुण्याला चरण सगळ्यांना घेऊन जाऊ घुसवून करेल. सर एक शेवटचा प्रश्न, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा बुद्ध अँड इझम किंवा बाकीचे ग्रंथ आता ही वाचण्याची पिढी बंद झालेली आहे, लोक ऐकत पण नाही. तर पुढेही मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आता काल मी जेव्हा येताना माझं विमान चुकलं, मला न्यूयॉर्कहून डायरेक्ट विमान मिळालं नाही बॉम्बेला, म्हणून माझ्या मध्ये ते काही अबुधाबी, तर तिथं ते मंदिर आहे अक्षरधामचं, परवा बांधलेलं, तर ते स्वामी PhD होता. तर तिथे भेट झाली. नंतर मस्जिद आहे तिथं फार मोठी, आणि त्या मंदिरात गेलो आम्ही, नंतर मस्जिदमध्ये गेलो, कारण का आमचा विश्वास असा आहे की धर्मग्रंथ हे जीवन ग्रंथ आहे. काय म्हणलं वाक्य, धर्मग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ आहे. धर्मग्रंथ माणसाला कसं जगावं आणि कसं जगू नये पुढचा भाग महत्वाचा आहे हे शिकवतं, आणि दुसऱ्याला आनंदाने जगू द्यायचं शिकवतं. तीनच आहे. पण या एवढ्या शब्दावर चर्चा झाली, आमची 2-4 चर्चा झाली, खूप आनंद झाला, काही संदेश झाले, देणं घेणं झालं. पण मुळामध्ये याच्यात सर्वात मोठा वर्ल्ड एज वन फॅमिली असा शेवटचा शब्द मला जी पदवी दिली त्यांनी, किंवा मला कशा करता की फॉर द फर्स्ट टाइम दे हॅव सीन अ प्रोफेसर, अन इंजिनियर, and also a man of science and spirituality who speaks the most scientific and logical language. त्याच्यातून आणि हा डायलॉग, आणि भारताच्या वतीने आपल्या सर्वांच्या, तुमच्या वतीनं समजा तुमचा एक भाऊ आम्ही गेलो, आता आपलं 83 वर्षाचं वय झालं, आता घर फिरायचे दिवसात काय, पण जी काही कसोटी झाली तर तो एक आंतरिक समाधानाचा की जन्मभर जे आम्ही काही शिकलो, बोललो, वागलो, त्याचं सार म्हणजे ज्ञानेश्वर आहे. त्याचं सार म्हणजे बाकीचे संत महात्मे आहेत. आणि ज्ञानेश्वर आपलं गांधी आणि बुद्धाबद्दल बोलाल तर त्याला तोड नाही. आणि ते सायंटिफिक लक्षात ठेवा की तुम्ही गांधींचा शब्द, बुद्धाचा शब्द किंवा ज्ञानेश्वरांचा शब्द याच्यामध्ये भेद येत नाही. आणि धर्मामध्ये तर भेद करायचं कारणच नाही. पण आता अज्ञान असतं, हे तो अज्ञानाचे मूळ असं म्हटलं भाऊ. जर मला कळत नसेल, तुम्हाला कळत नसेल राहिला नाही, पण अभ्यास करणार, समजून घ्या. आता तुमची समजत माझ्या समजेत थोडा फरक असू शकतो, तुम्हाला याच्यात माहिती जास्त असेल, तर मला असं वाटतं तुम्ही काहीतरी या. आता हे निमित्त झालं जातं, तर आपण भेटलो, तुम्ही आलात, मी धन्यवाद देतो. पण आणखीन काही प्रश्न स्पेसिफिक. One question here. So for the international audience, I'll speak in English. Sir, when you went to Chicago and you spoke over there in that hall, in the same hall where Swami Vivekananda, how was your experience and how did it inspire you and what did it get converted into action? My dear friend, it has been a very divine experience that we can. Divinity is the only word which can describe. I could feel those vibrations of the words of wisdom which were spoken by Vivekananda. I know his whole life story, how he went to Chicago that time. While, let me tell you, when my flight went to Chicago, I was again thinking that now at least at the end of the day. That's not a scenario. It's only a few people from the politics, the horrifying hunger or the thirst and the selfish motive possibly is causing the worry. सर, आता आपण अमेरिकेतल्या विद्यापीठाने आपल्याला डिलीट प्रदान केली, आपला गौरव केला. त्याचप्रमाणे आपण जे विश्वशांतीसाठी जे कार्य करत आहात त्याचं समर्थनही केलं. पण तीच अमेरिका जगातलं सगळ्यात मोठं शस्त्रास्त्राचं उत्पादन करते आणि अख्ख्या जगाला त्यांनी बाजारपेठ बनवली आहे आपल्या शस्त्रास्त्रांची.
आणि तिथेच आपला हा गौरव केला जातो. हा विरोधाभास नाही वाटत का की त्यांची खरंच त्यांना विश्वशांती करायची गरज आहे का काही त्याचं दुटप्पी धोरण? तुम्ही आता बोलला अमेरिका कधी काळी माझा सत्कार करेल म्हणून मी जीवनभर कार्य केलं नाही. पहिलं माझ्या मुळामध्ये मला आता तो विषय सांगण्यासारखा नाही की where from the message comes, why I do this. I would have built a 5-star hotel in Bangalore and done something else. But basically that has not been the mission. हा पुन्हा ते राजकारणाकडून तुम्ही द्यायचा प्रयत्न आम्हाला करू नका. आम्ही आमचं माझं मी एक सांगतो, एक वाक्य सांगतो, आय एम डुईंग माय ड्युटी. मला जो भास होतो, मला जे आवडतं, मी गेल्या 40-50 वर्षामध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये आता बसलो इथं तुमच्या शेजारी, परंतु मला त्याची इच्छा त्याचा हौस नाही, मोठा विषय नाही. जीवनाचा अर्थ थोडा कळला आणि मी आलो कुठून, काय ड्युटी आहे माझी, कुठे जायचं याची थोडीशी जाणीव आहे. तेव्हा याचं मिनिंग जे आहे, जीवनाचा अर्थ थोडा कळल्यामुळं आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. राजकोटची राजबाग माझ्याकडे आली तर तुम्हाला मित्र होतो, गैरसमज करू नका. मी माझं कौतुक सांगत नाही पण सत्य सांगतो. मी गेली 40 वर्षे सिनेमा थिएटर पाहिलं नाही, 40 वर्ष झाली. आणि माझ्याकडे राजकोटची राजबाग काय आहे तर माझं असं सांगणं तुम्हाला, याला नियती म्हणतात, द डिव्हाइन मेसेज. तिथं डोम उभं राहायचा होता, तिथं विद्यापीठ उभं राहायचं होतं, पण तो डोम जगातला मोठा हे मला आता कळलं, मला आधी माहित नव्हतं. पण दॅट युनिक वर्क वॉज टू बी डन बाय समबडी अँड दॅट इज मायसेल्फ लाईक अ इन्स्ट्रुमेंट. आता याचं उत्तर सांगा तुम्ही. आणि माझा असा दररोज असा विश्वास बसतो, प्रत्येक दिवशी मी संजय उपाध्ये, अंकित मिश्रा, शर्मा बसले सगळेजण, पण एव्हरी डे हा मेसेज मिळत राहतो. तुम्ही उत्तर सांगा की ज्या माणसाला सिनेमाचं एक माहिती नाही, त्याच्याकडे राज कपूर आणि पैसे घेतले, 4-5 कोटी रुपये घेतले, त्याची 200-300 कोटी किंमत आहे, आणि फक्त 2-4 कोटी रुपये घेतले दिली जमीन. त्याची मिसेस काय नाव, कृष्णा कपूरने सांगितलं की हे कोण, त्यांनी पाहिलेलं नाही मला, सी हॅड नेव्हर सीन मी बिफोर. कपूर करण्याचा माझा काही संबंध नाही, पण ते काय निमित्त झालं, कोण मुळशी भेटला, काय सांगितलं. कृष्णा कपूरने सांगितलं रणधीर, त्याला डबू म्हणतात त्यांच्या घरातल्या भाषेत, ये जमीन देनी है तो इनको देना. आणि राज कपूरचं विल आहे, मरण्याच्या आधी विल करून ठेवलं त्यांनी की या जमिनीतलं एकही इंच जमीन हॉटेलवाला, कमर्शियल दारूची दुकानं काढण्याकरता विकायचं नाही कमर्शियली. हे फक्त एज्युकेशन आणि एज्युकेशन करणाऱ्याला द्या. आणि कृष्णा कपूर ने सांगितलं डबू ये साहब है वो माऊली का भक्त है ना, उसको दे. हे सत्य घटना घडली. आणि ते आलं, तो समजा राज कपूरची राजबाग आली नसती तर माझ्या हाताने डोम बांधला जातच नव्हता. आय हॅड नो ओनली 4 रूमचा ब्लॉक होता माझ्याकडे, काहीच नव्हतं. पण हे असं एक नियतीचे संदेश आहेत, खेळ आहे, कम्युनिकेशन. आणि याच्या अनुभूती तुम्हाला सांगत बसतो, काय वेगळ्या गप्पा मारता येतील. अगदी रोज ह्या ज्या घटना ज्या 3 शहरामध्ये ज्या घडल्या, ती अनुभूतीचाच विषय आहे, नियतीचं काही कारण नाही. माझं फ्लाईट चुकायचं काय कारण आहे? आय कुड हॅव गॉट सम अदर फ्लाईट डायरेक्टली फ्रॉम न्यूयॉर्क टू बॉम्बे किंवा पुणे, पण तसं नाही झालं. आय वॉज ऑलमोस्ट कंपेल्ड अगेन टू गो टू दॅट टेम्पल अँड द मॉस्क. अँड वेअर कुड आय कुड फील, काही फरक काय मला, हे पठाण बसले तिथं शेजारी आमचे मित्र. तर याच्याबद्दल बरं का जरा वेगळं चिंतन आहे. तुमचे जे सायंटिस्ट किंवा सायन्सचे लोक असतील ना, तर याचा गंभीरपणे विचार करून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला एज्युकेट करणं तुमचं माझं काम आहे. द रोल ऑफ द मीडिया अँड द रोल ऑफ एज्युकेशन सिस्टम आपण करूया ना. आणि तुमचं आणि माझं तर बरं झालंय, मला आनंद आहे, मला कुठल्याही प्रकारची बाकीची अपेक्षा नाही, पण गर्वही नाही. मी केलं असा शब्द आयुष्यात कधी, आय एम द इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला माहित असावं की दॅट डोम, द बिगेस्ट डोम इन द होल वर्ल्ड, कन्वेइंग द मेसेज इज मोर इम्पॉर्टंट, द कॉन्सेप्ट इज मोर इम्पॉर्टंट. मशळकर आणि डॉक्टर लोकांनी ते बोलले की इथला संदेश महत्वाचा आहे. आणि पहिल्यांदा शब्द कॉइन झाला जगामध्ये, लक्षात ठेवा.
आय क्लेम इट अगेन, स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी हा शब्द पहिल्यांदा कॉइन झाला. कल्चर ऑफ पीस प्रमोशन शब्द कॉइन झाला. आणि हे जगातले मोठे सायंटिस्ट येऊन जेव्हा बघतात, कसं जाणं, बघणं, पाहणं, समजणं आणि अनुभूती घेणं शेवटची पायरी. जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला पचत नाही, कळणारच नाही. आणि हे जगातले सायंटिस्ट आता जे येतात, दर दिवशी समजा 30-40 देशातले कुठे ते लोक येतात आणि मग त्याची परीक्षा असते. तर त्याच्यामुळं याला एक वेगळा आनंदाचा संबंध आहे की आता हे बाकीची जी भाषा चालली आहे आणि ती परीक्षा मी नक्की जगभरचे कोणी लोक असतील. शेवटी विषय कसा आहे की समाजाचा विषय. तुकाराम महाराजांनी जे काही बोलले या बाबतीमध्ये, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख म्हणून शांती जरा उतराला पहिलं तिला. फार सुंदर भाषा आहे. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. दगड एकच आहे, जमीन एकच आहे. दगड काढले, त्यातल्याने एकाची मूर्ती केली, दुसऱ्याची पायरी केली. महाराज म्हणतात, अरे मूर्खा, तू दगड तोच आहे आणि एकाची पूजा करतोय तर दुसऱ्यावर पाय दिला आणि त्याचंच मंदिर बांधलं. 400 वर्ष झाली. Every sentence written by these great saints and scientists of the world, they are nothing but same common message देतात. आणि हे कळल्यामुळं खरं म्हणजे माझं जीवनभरचं काही कार्य थोडंसं करत राहिलो. पण आता जगाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म इन द होल वर्ल्ड, ऑल द ग्रेट नोबेल लॉरेट्स इंग्लंडमधले असतील, अमेरिकेतले असतील, कुठे असतील, पण त्यांच्याबरोबर ही चर्चा करताना आता भीती वाटत नाही, खंबीरपणे. आणि त्याला लोक काय सर काय येण्यासारखे तुम्ही काय सांगता, सर याला सायंटिफिक प्रूफ आहे का, म्हणजे काय याला सायन्स कळलं, आम्हाला काय कळलंच नाही, असं होत नाही. उनसे रिक्वेस्ट करते हैं इस किताब में, इस नोटबुक में आपका मैसेज लिखो. तो करार साहब जब मैसेज लिखने लगे तो मैसेज लिखते थे और उनके आंखों से आंसू बहते थे, ये मैंने खुद देखे. और हमको यहाँ तक कहना पड़ा कि सर अभी कितने रो रहे हैं. वो उन्होंने एक ही जवाब दिया, अरे बाबा साहब नहीं होते तो मैं कहाँ होता रहे. आज जो सब कुछ है वो बाबा साहब के वजह से है. और फिर मैंने भी लिखा बाद में मैसेज कि आज मैं जो कुछ ये सर ने बताया साहब ने कि ऐसे ऐसे पद मिले, वो सिर्फ बाबा साहब बाबा साहब बाबा साहब बाबा साहब 10 वक्त लिखा, बाकी कुछ आगे लिख नहीं सकता. ये एक स्वर्ण. एक दूसरा एक स्वर्ण बहुत अच्छा हमको दिखने मिला. सॉल्ट लेक सिटी में करार साहब के सम्मान में वहाँ एक प्रोग्राम वहाँ के मराठी मंडल ने किया और उन्होंने पाड़वा वहां पे सेलिब्रेट किया, गुड़ी पाड़वा फर्स्ट ईयर. और अभी ने सवाल पूछा था तो वहां जो बच्चों ने कार्यक्रम किए यानी कल्चरल प्रोग्राम, इतने बढ़िया थे कि मैं तो बहुत साल 50 साल प्रिंसिपल रहा कॉलेज में. बहुत ऐसे प्रोग्राम मैंने हमारे इंडिया में देखे थे. इतने बच्चे वो भगवान की आरती, पूरी डांस क्या क्या करते थे. तो हमारी भारतीय संस्कृति अमेरिका में और प्रदेश में, इंग्लैंड में हो सुरक्षित है. वो इनके बल पर जो यहाँ से लोग वहां गए, उन्होंने भारतीय संस्कृति का झंडा वहां फहरा रहे. ये देख के हमको बड़ी खुशी हुई. और एक तीसरा एक क्षण है, वो करार साहब जब स्वामी नारायण मंदिर देखने गए तो स्वामी जी ने उनका बहुत बड़ा सत्कार किया. वहां पे सब लंच का आयोजन, उनकी मुलाकात, इंटरव्यू था उनका सब. और वहां पे उन्होंने कहा कि यहाँ अबू धाबी में जो 35 एकड़ में यहाँ जो मंदिर हुआ स्वामी नारायण का, वो यहाँ के मुस्लिम कंट्री को ये मैसेज देना है कि भारतीय संस्कृति जो है वो भारतीय संस्कृति हिंदू मुस्लिम को जोड़ने का काम करती है, तोड़ने का काम नहीं करती. ये हमको स्वामी जी ने बताया. ये बहुत अच्छा एक संरक्षण मैंने देखा और मैंने सबको कहा सर मुझे इनका थैंक्स मानना है, तो वो भी हमने किए. और बाद में अबू धाबी में मैंने देखा, जब अबू धाबी की सबसे बड़ी दुनिया की मस्जिद करार साहब दिख रहे थे तो उनके चेहरे पे जो खुशी थी
वो मैं यहाँ बयान नहीं कर सकता। ये बहुत बढ़िया हमारा दौरा रहा और अच्छा मैसेज गया। थैंक यू।